औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. नियोजित IT पार्क ही हुडगी येथील जलसंपदा जागेवरच होणार आहे. त्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार होता. आता जागा विना मोबदला मिळणार असल्याने 3.5 कोटी रुपये वाचणार आहे. सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती देणारा हा एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लघु पाटबंधारे तलावाच्या गट क्रमांक 576 मधील सुमारे 20 हेक्टर जमीन IT पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे विना मोबदला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे IT पार्क उभारण्याच्या जागेवरून वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहटणे येथे गेल्या 6 महिन्यापूर्वी सोलापुरात घेतलेल्या कार्यक्रमात IT पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने हुडगी येथील जलसंपदा विभागाचे 50 जागेचा प्रस्ताव पाठविला. पूर्वी 2021 आणि 22 मध्ये ही जागा लॉजिस्टिक पार्कसाठी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र सोलापूरमधील तरुणांनी IT क्षेत्रात रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लॉजिस्टिक पार्कचा आधीचा ठराव रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या जागेची पाहणी केली आणि ती अंतिम केली. सुरुवातीला या भूसंपादनासाठी सुमारे 3.5 कोटी रुपये मोजावे लागणार होते, परंतु शासनाने ही जमीन पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. 22 जुलै 2026 रोजी पाटबंधारे विभागाने MIDC सोलापूरला अधिकृत पत्र पाठवून नियामक मंडळाच्या या मंजुरीची माहिती दिली असून पुढील प्रशासकीय कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूरची अर्थव्यवस्था मजबूत होऊन हॉटेल, रिअल इस्टेट आणि वाहतूक क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. हा प्रकल्प सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राचे नवे IT डेस्टिनेशन बनवण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.